पक्षाचे बळ आणि संख्येनुसार आसन क्रमांक ठरवण्याचा अधिकार विधिमंडळाचा असून कोणाला कुठे बसवायचे हे संबंधित पक्ष ठरवतो, असे शिवसेना आमदार समीर अहिर यांनी हिवाळी अधिवेशनात स्पष्ट केले। सोबतच शीतल तेजवानी जमीन घोटाळ्याबाबतही त्यांनी भूमिका मांडत घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी असे ठाम मत मांडले। मला असं वाटते की हे आम्ही ठरवत नाही, पक्षाचा जो बळ आहे ती संख्या आहे ती बघून हे आसन क्रमांक देण्याचं काम हा विधिमंडळाचा आहे, हा काय राजकीय पक्षाचा नाही आहे। आम्हाला दिलेला जो आसन क्रमांक असतो त्यात आम्हाला कोणाला बसवायचं आहे सिनियरिटी प्रमाणे, आणि सिनियरिटी प्रमाणे सर्वात जास्त टर्म असलेले आमदार, त्यानंतर कॅबिनेट मंत्री असलेले, राज्यमंत्री असलेले, ही एक परंपरा राहिली आणि गटनेते ही जे देतं मला असं वाटते ते बोलणं उचित होणार नाही। त्याला कारण असं आहे की विधान परिषदेत कालपर्यंत आम्ही विरोधी पक्षाच्या मागे बसलो होतो, आता माझा स्वतःचा आसन हा बाजूला गेलेला आहे। याचा अर्थ मी नाराजगी व्यक्त करायची का नाही, कारण त्यांची संख्याबळाप्रमाणे ते काँग्रेस पक्ष आता वरती आमच्यापेक्षा मोठे आहेत आणि म्हणून त्यांचे विरोधी पक्ष नेते उद्या भविष्यकाळामध्ये झाले तर त्यांच्या मागे त्यांचे सदस्य बसतील। तशीच मला असं वाटते विधानसभेमध्ये पण देखील एकंदरीत आसन देण्याचं काम विधिमंडळाने केलेलं आहे आणि आम्हाला दिलेला जो आसन क्रमांक आहे त्यात कोणाला बसवायचं काय बसवायचं तो मला असं वाटते अधिकार आमचा आहे। मला ही जी का नाराजगी झाली त्याच्यातली अधिकची माहिती आम्ही घेऊ आणि आता गटनेत्यांची बैठक आहे त्यामध्ये त्याचा खुलासा करू। सर, अंजली दमानीने पुन्हा आरोप करत पुणे जमीन प्रकरणात आहेत त्याच्यामध्ये अजितदादाचा थेट संबंध आहे, अजितदादाचा डोळा त्या जमिनीवर होता असं पुरावे दिलेले आहेत। मगर नावाची जे कोणी उपमहापौर आहेत, आजच मी माहिती जी मला मिळाली की उपमहापौर मगर यांचं नावच आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की मी त्यावेळी नव्हतोच, पण निर्विवाद सत्ता कोणाकडे होती हे मी सांगायची गरज नाही आहे। अर्थात ते आरोप म्हणजे तथ्य आहेत की नाही, आणि म्हणूनच तर आम्ही वारंवार बोलतोय की याची साधी चौकशी का होत नाही। ह्याची चौकशी जर झाली तर दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्यामध्ये ही स्पष्टता येईल की बुवा ह्याच्यामध्ये कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे। पण चौकशीच करायची नाही, परस्पर क्लीन चिट द्यायची, परस्पर मंत्र्यांनीच खुलासा करायचा आणि संपूर्ण चौकशी एका वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा हा प्रयत्न आहे। वेळ होतोय, अजून कारवाई होत नाही, एक महिना होऊन गेला। 100% वेळ झालेलाच आहे आणि म्हणून विधानसभा आणि परिषदमध्ये उद्या परवा आम्ही हा विषय मांडणार आहोत। शीतल तेजवानीने त्या चौकशीमध्ये तिने आणखी एका सेलिब्रिटीला अशा प्रकारे फसवल्याचं समोर येतं। अरे काय शीतल तेजवानीने अजून एका सेलिब्रिटीला फसवल्याचं समोर येत आहे। त्याची पार्श्वभूमी जर पाहिली असेल की हे क्रिमिनली अशा गोष्टी धरण्याची एक सिंडिकेट आणि एक स्कॅम आहे। आता या स्कॅममध्ये त्यांना फसवलं गेलं का ते फसलेत का ते एकत्रित आहेत, म्हणून तर आम्ही सांगतोय की ह्याची चौकशी होऊ दे ना। फेअर एनफ चौकशी जर झाली आणि फिअरलेस चौकशी जर झाली मला वाटते ह्या सर्व गोष्टी बाहेर आल्या असत्या, पण एवढं वेळ लागला गेलं। सामाजिक संस्थेनं आंदोलन किंवा आमच्यासारख्यांना आणि विरोधी पक्षाला बोलावं लागतं, मग सरकार हरकतमध्ये येते किंवा सरकार कारवाई करण्याचं काम करते, हे दुर्दैवी आहे। अजितदादाचं नाव समोर येतं असल्यामुळे सरकार बॅकफुटला आहे का या विषयामध्ये? ते स्वाभाविकच आहे की सत्तेमधलीच लोकच्याबद्दलचा आरोप आहे, पण स्वतः अजितदादांनीच पण सांगितलं की याची चौकशी होणार आहेत करणार आहेत। ती चौकशी जर झाली तर याच्यात स्पष्टता अजून अगोदरच झाली असती। अनेक प्रश्न राज्याचे प्रलंबित आहेत, मात्र विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे घटनात्मक निर्णय घेता येत नाहीत। विधानभवनाच्या पायऱ्यांवरती नेहमी आंदोलन करणारे विरोधक आता दिसत नाही, काय सांगतात? नाही, मुळामध्ये हा अधिवेशन 4 आठवडे होणं अपेक्षित होतं, ते न करता आता हा 7 वर आणलेलं आहे, शनिवार रविवार। आता अनेक आमदारांना मतदारसंघाच्या आचारसंहितेच्या अगोदर भूमिपूजन आहे, अनेक प्रश्न विधानसभेच्या आत मांडायचे आणि तुम्ही बघितलं असेल की काल पण हाऊस उशिरा झाला, विधिमंडळाची सचिवालयाच्याकडनं विधानसभेकडनं पण कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांचा होता, आम्ही सर्वजण त्यात सहभागी झालो आणि त्या उशीर चालला आणि सकाळी आज लवकर अधिवेशन स्पेशल सिटिंग केलेली आहे। तर अर्ध्यानी आत राहायचं आणि अर्ध्यानी बाहेर राहायचं हे काही संयुक्त होणार नाही आणि ही कमी अवधी मिळाल्यामुळे पायऱ्यांवरती बोलण्यापेक्षा आज आम्ही बोलण्याची भूमिका घेतो। ह्याचा अर्थ असं नाही आहे की पायऱ्यावर आंदोलन होणार नाही, उद्या परवा अजून सर्व विषय एकत्रित करून घेऊन पण होईल, पण कमी वेळ असल्यामुळे जास्तीत जास्त आमदारांना सभागृहामध्ये आपली भूमिका मांडावी लागते आणि सभागृह चालू असताना, कारण आम्ही आंदोलन हे अगोदर करायचो, पण आता स्पेशल सिटिंग दोन्ही
लोकवाहिनी मीडियासाठी काजल राजपूत सोबत विशाल बांबडवार यांची रिपोर्ट.